नमस्कार मित्रांनो, बोलणं मराठी या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये मोबाईल कंपन्या आणि डेटा ऑपरेटर्स आणि मोठमोठ्या कंपन्या तुम्हाला तुमच्या मोबाईलद्वारे तुमच्यावर कसं कंट्रोल मिळवत आहेत, तर याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर पहिली गोष्ट, या कंपन्या काय करतात की या तुमचा डेटा गोळा करतात, तुमच्या संबंधी माहिती गोळा करतात. म्हणजे तुम्ही इंटरनेटवर काय काय सर्च करता, काय काय नाही, कोणकोणत्या वेबसाईटवर जाता, याची पूर्ण माहिती या टेक कंपन्यांना आणि तुमच्या गुगलला, तुमच्या डेटा ऑपरेटरला, या सर्व कंपन्यांना त्यांची माहिती आहे. तुमच्याकडून काय काय गोळा केलं जातं, तुमचं नाव, तुमचा ईमेल, तुमचा फोन नंबर, तुम्ही कुठं कुठं जाता, तुमचं लाईव्ह लोकेशन पण त्या कंपन्याला माहीत असतं. म्हणजे त्यांना माहीत असतं की ह्या व्यक्तीचं नाव काय, या व्यक्तीचा ईमेल नंबर काय, या व्यक्तीचं एज काय, या व्यक्तीचं शिक्षण काय, हा व्यक्ती कोणकोणत्या ठिकाणी जातो, कुठं कुठे हा पैसे किती किती रुपये खर्च करतो, म्हणजे गुगल पेच्या माध्यमातून. तर याचा पूर्ण त्यांच्याकडं हिशोब असतो. तुम्ही कोणत्या वेबसाईटला भेट देता, तुम्ही कोणकोणत्या ठिकाणी काय काय सर्च करता, तुम्ही रात्री काय सर्च करता, तुम्ही दिवसा काय सर्च करता, कोणकोणत्या वेबसाईट तुम्ही बघता, युट्यूबवर तुम्ही कोणकोणत्या टाईपचे व्हिडिओ बघता. बघा आता याच्यामध्येच तुम्ही जर काही Amazonवर जर कधी तुम्ही एखादी गोष्ट बघितली, तर त्याच गोष्टीच्या ॲड तुम्हाला Google आणि Facebook आणि Instagramवर दिसू लागतात. कारण तुम्ही काय काय सर्च करता याची पूर्ण हिस्ट्री या कंपन्यांकडे असते. आता अल्गोरिदमद्वारे तुमचं बिहेवियर कसं मॅनिप्युलेट केलं जातं याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर याच्यामध्ये काय करतात की तुम्ही ज्या ज्या गोष्टी सतत सतत सर्च करत असतात, तर मग त्याच विचारसरणीशी किंवा ती जी तुमची आवड आहे त्याच्या रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला ते YouTubeवर पुन्हा 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 दाखवले जातात. आणि आता तुम्ही Facebookवर बघणार किंवा याच्यावर तुम्ही जर एखादा राजकीय विचाराशी जोडणारेच तुम्हाला पोस्ट पुन्हा 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 दाखवले जातात. त्याच्यामुळे काय होते की तुमची त्या विचारसरणी एकदम तीव्र होऊन जाते. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला तिथे नियंत्रित केले जाते. आता जाहिराती आणि खरेदीसाठी प्रभाव टाकणे. मग याच्यामध्ये काय की तुम्ही ज्या ज्या गोष्टी सतत YouTubeवर किंवा Googleवर ज्या ज्या गोष्टी सर्च करत असतात, त्या गोष्टींची माहिती या कंपन्यांना असते. तर त्याच सर्चच्या आधारे तुम्हाला ॲडव्हर्टाइज दाखवल्या जातात आणि त्या ॲडव्हर्टाइज तुम्हाला सतत 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 दाखवून तुम्हाला खरेदी करण्यासाठी प्रभावित केले जाते. मोबाईल ॲप्स आणि परवानग्या. आता याच्यामध्ये ना Google Playवर अशा अनेक ॲप्स आहेत ज्या तुम्हाला गरज नसताना वेगवेगळे परमिशन मागत असतात. म्हणजे की लोकेशन परमिशन, कॉन्टॅक्ट परमिशन, कॅमेराची परमिशन, मेसेजची परमिशन. तर ज्या गोष्टीसाठी तुम्ही ते ॲप घेतलेले आहे, तर त्याच्याशी निगडीतच तुम्ही परमिशन त्या ॲपला द्या. बिनकामाचे जे परमिशन तुम्ही देता, तर ते काय करतात, ते ॲप ते पूर्ण तुमच्या मोबाईलमधली माहिती गोळा करतात आणि हळू त्या ॲपच्या ओनरला तुमची पूर्ण माहिती ते पाठवत असतं. आता हीच गोष्ट चायनीज ॲपबद्दल झाली होती. तर खूप सारे चायनीज ॲप भारत सरकारने मग बंद केल्या. ह्या काय करायच्या की एखाद्या गेमच्या आडून याच्या आडून तुमच्या याच्यामध्ये तो ॲप तुम्ही इन्स्टॉल केला की तुमची पूर्ण माहिती ते चोरायची आणि तिकडे चायनामध्ये पाठवायची. लोकेशन ट्रॅकिंग बघा, ह्या ना पूर्ण कंपन्या म्हणजे डेटा कंपन्या सतत तुमच्या मोबाईलचे लोकेशन ते घेत असतात की तुम्ही कुठं कुठं राहता, कोणकोणत्या ठिकाणी किती वेळ राहता, तुम्ही कोणकोणत्या हॉटेलमध्ये जाता, कुठे कुठे तुम्ही जाता, किती किती पैसे कोणकोणत्या ठिकाणी तुम्ही खर्च करता, तुमच्या खर्चाची हिस्ट्री किती आहे. तर याच्यात तुमचं लोकेशन वरून तुम्हाला जवळजवळ ते रेस्टॉरंट, ट्रॅफिकचे रिपोर्ट, उबेर, स्विगी, टॅक्सी या सर्व गोष्टी तुमचं लोकेशन ट्रॅकिंग करून तुम्हाला दाखवल्या जातात. आता डाटाची विक्री. बघा, या ज्या पूर्ण ज्या कंपन्या आहे Google आणि स्विगी म्हणा, Google म्हणा किंवा जे जे ॲप तुम्ही डाउनलोड करता आणि त्याच्यावर जी जी माहिती भरता, तर ही माहिती याच ॲपच्या कंपन्या दुसऱ्या कॉमर्सवाल्या कंपन्यांना विकून टाकतात. म्हणजे मग तुमचा जो डाटा आहे, तर तो तुमची परमिशन न घेता तुमच्याबद्दलची सर्व माहिती या सर्व कंपन्यांकडे असते. आणि मग हा डाटाचाच वापर करून त्या कंपन्या तुम्हाला टार्गेटेड ॲडव्हर्टाइज, टार्गेटेड कंटेंट, टार्गेटेड पोस्ट या अशा गोष्टी त्या दाखवत असतात. बघा आता ह्या सोशल मीडियाचाच वापर करून तुमच्यावर एखाद्या विचारसरणीचा पण प्रभाव याच्यानुसार टाकला जाऊ शकतो. याचं उदाहरण म्हणजे निवडणुकीच्या काळात एक विशिष्ट राजकीय पोस्ट किंवा जाहिरातीच्या माध्यमातून या कंपन्या एक फेक नॅरेटिव्ह तयार करतात किंवा एक विशिष्ट प्रकारचं कंटेंट दाखवून तुमचं एक मत तयार केलं जातं. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर. तर याचं तंत्रज्ञान वापरून आता एवढा पूर्ण डाटा एकदम स्पेसिफिक पद्धतीने ॲनालाइज केला जातो की कोणकोणत्या की म्हणजे पूर्ण याच्यामध्ये राजकीय पक्ष आणि मोठमोठ्या कंपन्या या एकत्रित येऊन पूर्ण लोकांचा डाटा त्यांनी गोळा केलेला आहे. त्यांच्याकडं सगळ्या लोकांची सगळी माहिती, म्हणजे कोणकोणती माहिती, तुमचं नाव, तुमचं शिक्षण, तुमचं वय, तुम्ही कुठे राहता, तुम्ही Google Payद्वारे कुठे 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 खर्च करता, तुम्ही कोणाकोणाला किती पैसे पाठवतात,
तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये किती लोक आहेत, तुम्हाला कुठून कुठून किती मेसेज येतात, तुम्ही कुठून कुठून किती लोन घेतलेले आहेत, तुम्ही किती किती लोनचे हप्ते फेडलेले आहेत, तुमचे खरेदीचे पॅटर्न काय आहेत, तुम्ही सतत काय काय सर्च करत असतात, त्याच्यानंतर तुम्ही युट्यूबवर काय बघता, तुम्ही फेसबुकवर काय बघता, या या सर्व गोष्टींचा डाटा या कंपन्याकडे आहे आणि याच्यानुसार त्यांनी प्रत्येक माणसाची कॅटेगरी केलेली आहे आणि त्याच्यानुसार त्याच कॅटेगरीचा उपयोग हे राजकीय पक्ष आणि मोठमोठ्या कंपन्या तुमच्या विरुद्धच म्हणजे तुम्हाला एक गुलाम बनवण्यासाठीच करतात. कारण की या पूर्ण माहितीचा उपयोग घेऊन ते तुम्हाला सतत त्याच गोष्टी दाखवत राहतात. म्हणजे मोबाईलच्या माध्यमातून तुमच्या दिमागावर एक प्रकारचा कब्जा आहे आणि तुमचं जे काही आजूबाजूच्या गोष्टीबद्दल मत बनतं तर ते तुम्ही मोबाईलमध्ये बघूनच बनवतात आणि मोबाईलमध्ये तुम्हाला काय दाखवायचं तर या गोष्टी ह्या कंपन्या ठरवत असतात तुमचाच डाटा वापरून. तर याच्यापासून तुम्हाला संरक्षण कसं करायचं आहे तर पहिले तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशनच्या परवानग्या तपासा की तुमच्याकडे अनधिकृत एखादं ॲप्लिकेशन आहे का नाही आणि त्यांनी काही गरज नसतानाच्या वेगवेगळ्या परवानग्या घेतलेल्या आहेत का, म्हणजे तुमच्या लोकेशनची परमिशन, तुमच्या कॉलची परमिशन, तुमच्या मेसेजची परमिशन, तुमच्या कॅमेऱ्याची परमिशन. व्हीपीएन वापरा. व्हीपीएन म्हणजे व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क. तर याच्यामध्ये तुम्ही म्हणजे कुठून कनेक्शन वापरताय, तुमचा आय पी ॲड्रेस याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लोकेशनवरून तो बाउन्स केला जातो. म्हणजे तुम्ही नेमकं कुठून काय सर्च करताय तर हे ते कंपन्याला कळत नाही. म्हणजे एका प्रकारे तुम्ही लपूनच इंटरनेट वापरत आहे, त्याला व्हीपीएन असे म्हणतात. प्रायव्हसी सेटिंग, तुम्ही तुमच्या सोशल मीडियाच्या आणि ॲपची प्रायव्हसी सेटिंग तिथे ऑन करा. म्हणजे तुमच्याबद्दलची माहिती त्या डेटा कंपन्यांकडे जास्त जाणार नाही. तुम्ही तुमचा डाटा शेअरिंग कमी करा. ज्या वेबसाईटवर विश्वास नाही तर त्या वेबसाईटवर तुमचं नाव, गाव, ईमेल आय डी, तुमचा क्रेडिट कार्ड नंबर या अशा गोष्टी तिथे टाकणं बंद करा. आता आपण टेक कंपन्याच्या डाटा गोळा जे करण आहेत म्हणजे कसं ते गोळा करतात आणि त्या कसं कसं ह्या गोष्टी करतात तर हे आपण समजून घेऊ. तर याच्यातलाच एक महत्त्वाचा पार्ट आहे की आता हे जे आधुनिक टेक्नॉलॉजी आहे, ए आयची टेक्नॉलॉजी, तर या टेक्नॉलॉजी वापरून तुमच्यावर कसं नियंत्रण केलं जातं ते आज आपण बघणार आहोत. तर पहिले की ते सतत तुमचा डाटा गोळा करत असतात. कोणता डाटा, तुमचं लोकेशन, तुम्ही इंटरनेटवर काय काय बघता, तुमची सर्च हिस्ट्री काय, सोशल मीडियात कोणते पोस्ट आहे, तुमचे फोटो, तुमचे व्हिडिओ, तुमची चॅट, तुम्ही कोणाला कॉल करता, तुम्हाला कोणते मेसेज येतात, तुम्ही किती किती पैसे खर्च करता, याचा पूर्ण ठाकेतोड अभ्यास या कंपन्यांकडे आहे. मग आता तुम्ही गुगल किंवा अमेझॉन, मिशो याच्यावर तुम्ही कोणकोणत्या गोष्टी म्हणजे विकत घेता, कोणकोणत्या गोष्टी तुम्ही सर्च करता याच्याबद्दल पण तुमच्या आवडी-निवडी या कंपन्यांना माहीत आहेत. आता सोशल मीडियाचा अल्गोरिदमचा वापर करून ते काय करतात की या पूर्ण गोष्टीची माहितीचा उपयोग त्यांचे प्रोडक्ट सेल करण्यासाठी करतात. मग त्यांना माहिती आहे की आपल्याला कोणकोणते प्रोडक्ट कोणाकोणाला सेल करायचे, किती लोकांमध्ये या प्रोडक्टबद्दल इंटरेस्ट आहे, किती लोक हे प्रोडक्ट सर्च करतायत, किती किती लोकांकडं पेइंग कॅपॅसिटी आहे आणि कोणत्या पेइंग कॅपॅसिटीचे लोक कोणते प्रोडक्ट बघतायत. तर या सर्व गोष्टींचा त्यांच्याकडे डाटा असतो आणि हाच डाटा ते यांना पण शेअर करतात. पॉलिटिक्स लोकांना पण कळतं की आपल्या विचारसरणीचे किती लोक आहेत आणि कोणत्या उत्पन्न गटामध्ये आपल्या विचारसरणीचे किती लोक आहे, कोणत्या शैक्षणिक गटामध्ये आपल्या विचारसरणीचे किती लोक आहे, कोणत्या कास्टच्या गटामध्ये आपल्या विचारसरणीचे किती लोक आहे. तर याचं पूर्ण त्यांच्याकडे माहिती असून याच्यानुसार त्या निवडणुका ते प्रभावित करतात. आता जाहिरात, आता तुमच्या आवडी-निवडी तुमची पूर्ण माहिती असते की तुम्हाला स्पेसिफिक त्याच जाहिरात दाखवल्या जातात ज्या तुमच्या आवडीच्या निगडीत आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला एखादी गोष्ट खरेदी करण्यासाठी प्रवृत्त केल्या जाते. डिव्हाइस ट्रॅकिंग, तुमचा स्मार्टफोन, स्मार्ट वॉच, इंटरनेट ओव्हर द थिंग हे जे डिव्हाइस आहेत तर हे सतत तुमच्याबद्दलची माहिती घेऊन त्या कंपन्यांना पाठवत असतात. आता तर काही हेल्थ रिलेटेड ॲप्स पण आहेत. तर हा म्हणजे तुमच्या आरोग्यविषयक डाटा म्हणजे तुमचा हाईट किती आहे, तुमचं वेट किती आहे, तुम्ही किती चालता, तुमचा हार्ट रेट किती आहे, तुमचा SpO2 किती आहे, तुमचा रेस्पिरेटरी रेट किती आहे, याची पण पूर्ण तुमच्या हेल्थ रिलेटेड डाटा पण आता त्या कंपन्यांकडे अवेलेबल आहे. म्हणजे तुम्ही बघा तुमच्याबद्दलची किती माहिती या कंपन्यांना, तुमच्या घरच्यांना जेवढी माहिती नाही तुमच्याबद्दलची किंवा तुमच्या मित्रांना तुमच्याबद्दल जेवढी माहिती नाही तर तेवढी माहिती या कंपन्यांना तुमच्याबद्दल आहे. कशाच्या आधारे तर तुम्ही जे जे सर्च करताय, जे जे बघताय त्याची पूर्ण हिस्ट्री त्यांच्याकडे आहे आणि त्याच्यातूनच त्यांनी तुमच्याबद्दलचा पूर्ण एक फाईलच तयार केलेली आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीची आवडी-निवडी त्याच्यानुसार 100 ते 200 पॉईंट आहेत Googleकडे. त्याच्यानुसार त्यांनी पूर्ण त्या त्या पॉईंटनुसार तुमचं कॅटेगरायझेशन ऑलरेडी केलेलं आहे. आता गोपनीयतेवर आव्हान, तर आता तुमची परमिशन न घेताच तुमचा पूर्ण डाटा याच्यामध्ये या कंपन्या गोळा करत असतात आणि काही काही तर मोफत ॲप्स, मोफत गेम तुम्हाला विनाकारण लोकेशन, कॅमेरा, कॉन्टॅक्ट, मेसेज याच्या परमिशन घेऊन तुमचा डाटा इथे तुमच्या परवानगीशिवाय घेतला जातो. आता आर्टिफिशियल AIचा
वापर करून आता जास्तीत जास्त तुम्हाला म्हणजे त्या कंपनीला तुम्हाला काय दाखवायचंय त्या गोष्टीवर तुमचा जास्तीत जास्त गुंतवण्याचा ते प्रयत्न करत आहे. तुमच्या सवयी आणि क्रियांवर आधारित सेवा आणि उत्पादने तयार तयार केली जातात. म्हणजे यांनी तुमचं पूर्ण तुम्हाला काय आवडतं काय नाही याच्यानुसार तुम्हाला ते सर्व्हिसेस त्या त्या गोष्टी तयार करून तुमचे पैसे काढून घेत आहेत. त्याच्यानंतर फेक न्यूज आणि प्रचार बघा, आता निवडणुकीच्या काळात याचं तंत्रज्ञान वापरून काही फेक न्यूज फेक पोस्ट याच्यासारख्या खोट्या गोष्टी पसरवल्या जातात. याच्यामुळे समाजामध्ये गोंधळ निर्माण होऊन एक विशिष्ट मत तयार होतं. तर या गोष्टीचा वापर हे राजकीय पुढारी करत असतात. आता आर्थिक नियंत्रण, तर ऑनलाईन पेमेंट सिस्टीम, क्रेडिट कार्ड याच्यावर पण तुम्ही कोणकोणत्या गोष्टीवर कुठे कुठे किती किती खरेदी करता तर याची पूर्ण माहिती या गुगल पे, जीपे या या पूर्ण ॲपला असते आणि तुमचा खरेदीचा इतिहास त्यांच्याकडे असतो. तर त्यांना माहीत असतं की आता यांनी ह्या महिन्यामध्ये कुठं-कुठं किती-किती खर्च केलेला आहे, कोणाकोणाला किती-किती पेमेंट केलेलं आहे, कोणकोणत्या ठिकाणी तो कशा-कशासाठी पेमेंट करतो, याच्यानुसार पण पूर्ण माहिती या कंपन्यांना असते. आता सतत तुम्ही स्क्रीन पाहिल्यानंतर स्क्रीन रिलेटेड डिसऑर्डर म्हणजे तुमच्या डोळ्यांवर ताण येणे, तुमचं डोकेदुखी होणे, या पण गोष्टी सतत स्क्रीन पाहिल्याने तुमच्या वाढतात. आता याच्यातून सावधगिरी कशी बाळगायची? तर तुम्ही कमीत कमी डेटा शेअर करा, तुमच्या प्रायव्हसी सेटिंग सतत ऑन करा, फेक न्यूजपासून सावध राहा, तुमच्या इंटरनेटच्या मोबाईलचा मर्यादित वापर करा आणि व्ही-पी-एन वापरा. व्ही-पी-एनने तुम्ही कुठून इंटरनेट वापरत आहे, कोणत्या ठिकाणाहून इंटरनेट वापरत आहे, तर हे या कंपन्यांना कळत नाही. तर आता आपण बघू की Googleला तुमच्याबद्दल किती-किती आणि कोणकोणती माहिती आहे. तर Google तुमच्याबद्दल 200 पॉइंटचा तुमचा डाटा त्यांनी सेव्ह केलेला आहे. याच्यामध्ये काही महत्त्वाचे पॉइंट आपण बघणार आहोत. तर याच्यामध्ये तुमचं पूर्ण नाव, लिंग, जन्मतारीख, तुम्ही कुठे राहता, तुमचा ईमेल आयडी, फोन नंबर, पत्ता, तुम्ही काय-काय बघता Googleवर शोधलेल्या गोष्टी. त्याच्यानंतर Google असिस्टंटवर तुम्ही काय-काय सर्च केलेलं आहे. Google इमेजेस, YouTubeवर तुम्ही काय-काय सर्च करता, काय-काय गोष्टी बघता. तुमचं लोकेशन, तुमचं रिअल टाईम लोकेशन, तुम्ही नेहमी कोणकोणत्या लोकेशनला जाता, कोणत्या लोकेशनवर किती टाईम असता, कोणत्या लोकेशनवर तुम्ही किती खर्च करता, याच्यावर पूर्ण माहिती Googleला आहे. त्याच्यानंतर तुम्ही कोणकोणते डिव्हाइस वापरलेले आहेत, कोणकोणता मोबाईल तुम्ही वापरताय, त्याच्या अगोदर तुम्ही कोणते मोबाईल वापरले, नवीन कोणते मोबाईल घेताय, तुम्ही कोणता प्लॅन टाकलेला आहे. अजून तुमचे Gmail, तुमच्या Gmailवर येणारे ईमेल याची पण पूर्ण माहिती या Googleकडे आहे. Google ड्राईव्हवर तुम्ही जे डॉक्युमेंट सेव्ह केलेले आहेत, त्याच्यातला पण जो क्रक्स आहे, तो पण Googleला माहीत आहे. तुम्ही YouTubeवर कोणते व्हिडिओ पाहिलेले आहेत, कोणकोणत्या व्हिडिओवर कोणकोणत्या कमेंट दिलेल्या आहेत, कोणत्या व्हिडिओला तुम्ही लाईक केलेलं आहे, कोणत्या व्हिडिओला तुम्ही डिसलाईक केलेले आहे. तसंच Facebookवर तुम्ही कोणत्या व्हिडिओला लाईक केले, कुठे तुम्ही कमेंट केली आहे, कुठे तुम्ही डिसलाईक केलेले आहे, कोणकोणते चॅनल, कोणकोणत्या प्रकारच्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेले आहे. तर याची पण पूर्ण माहिती Googleला आहे. आता Google कॅलेंडरचा वापर पण तुम्ही कोणकोणते इव्हेंट तिथे टाकलेले आहेत, म्हणजे तुम्ही भविष्यात कुठकुठल्या ठिकाणी जाणार आहात, याची पण पूर्ण माहिती Googleला आहे. आधी तुम्ही Googleवर पण तुम्ही ज्या फोटो अपलोड केलेले आहेत, तर त्या फोटोच्या अनुषंगाने पण डाटा Google तुमच्याकडून गोळा करतं. आणि Google प्ले स्टोअरवरून इतर पण तुम्ही जे ॲप डाउनलोड करता, ते पण ॲप तुमचा इनडायरेक्टली तुमची परमिशन न घेता तुमचा डाटा त्या कंपन्यांकडे पाठवतच राहतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे या या कंपन्या मोबाईलचा वापर करून तुमचा पूर्ण डाटा घेऊन तुमच्यावर एक इनडायरेक्टलीच नियंत्रण ठेवून आहेत. आणि याच्यापासून जर तुम्हाला वाचायचं असेल, तर तुम्ही तुमच्या डिव्हाइसचा कमीत कमी वापर करा, व्ही-पी-एनचा वापर करा आणि कमीत कमी माहिती या डिव्हाइसेसला तुमची देत राहा. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बोलणार मराठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.